सांगलीमध्ये टिळक चौकामध्ये हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला। कार चालकाने 14 ते 15 जणांना उडवलं। या घटनेमध्ये काही पोलिसांचा देखील समावेश आहे। जखमींवर सांगली जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ही दृश्य घटनास्थळावरची आपण बघतोय। टिळक चौकात हिट अँड रनचा प्रकार घडलेला आहे। 14 ते 15 जणांना मध्यधुंद कार चालकाने उडवलं आणि जे जखमी झालेत त्यांना सध्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलंय। आणि या सगळ्याचाच आढावा घेत पोलीस अधिकाऱ्यांशी आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी संवाद साधलाय। आपण बघूया। सांगलीच्या टिळक चौकामध्ये एका बेधुंद इनोवा कारने 15 ते 16 जणांना अक्षरशः उडवलेलं आहे। यामध्ये 15 ते 16 जण जखमी झालेले आहेत। आपण या सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या या परिसरामध्ये आहोत। आपण पाहू शकतो सांगली सिव्हिल हॉस्पिटलचा हा आवार आहे आणि आवारामध्ये या ठिकाणी पोलीस कर्मचारी सुद्धा 4 सांगली शहरचे आणि 2 वाहतूक कर्मचारी हे सुद्धा या ठिकाणी जखमी झालेले आहेत। याचबरोबर 10 ते 12 हे नागरिक सुद्धा जखमी झालेले आहेत। हा हिट आणि रनचा हा थरार अनेक लोकांनी या सायंकाळच्या सुमारास अनुभवलेला आहे। कृष्णामाई जत्रा सुरू होती आणि कृष्णामाई जत्रा सुरू असताना हा अचानकपणे इनोवा कार बेधुंदपणे या गर्दीमध्ये घुसला। तर नेमका हा प्रकार काय घडला आहे आपल्यासोबत मुकुंद कुलकर्णी वाहतूक पोलीस निरीक्षक आहेत। साहेब, नेमका हा काय प्रकार घडलेला आहे? विषय असा आहे की आज कृष्णामाईचा जो उत्सव चालू होता त्या उत्सवामध्ये वाहतुकीची कोंडी जास्त झालेली होती आणि त्याच्यामध्ये पटेल चौकाकडून गणपती देवळाकडून एक अचानक इर्टिगा कार अशी आली की जी ती लोकांना बडवत आली। त्यामुळे एकदम गोंधळ उडाला। कोण काय नेमकं होतं काय कळालं नाहीये। नेमकं ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटलेला होता। अशा परिस्थितीमध्ये आम्ही पण वाहतूक कोंडीतच वाहतूक सुरळीत करायचा प्रयत्न होतो। त्यामुळे सगळीकडेच नेमकं काय झालं कळालं नाहीये। आता सगळ्यांना जेवढे जखमी आहेत ती 14-15 जण आहेत त्यांना इथे सिव्हिलला आणलेलं आहे। गंभीर परिस्थिती अशी काही नाही आहे पण बऱ्यापैकी जरा सगळ्यांना लागलेला आहे। वैद्यकीय उपचार आहे। संबंधित ड्रायव्हर हा लातूरचा प्रायमरी स्टेट असल्याचं गाडी पुण्याची असल्याचं समजतंय। कोणी असं गंभीर आहे असं या ठिकाणी चित्र नाहीये। तरी सुद्धा सर्वांवर उपचार या ठिकाणी सुरू आहेत। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।